पुणे येथील नदीपात्रात बांधकाम हटवण्याची नोटीस नागरिकांना देण्यात आली होती। या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली। पुण्याच्या राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्याविषयी आयुक्तांनी ईमेलद्वारे चुकीची भाषा वापरणाऱ्या मुंबई भाजपचा युवा मोर्चाचा नेता गणेश पांडे यांच्यावर कार्यवाही होत नाही, ही दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली। पुण्यातील नदीपात्रात 15 ते 20 इमारती बांधून त्या ठिकाणी अनेक लोक राहिलेत। मात्र महापालिकेने या सर्वांना घर पाडण्याच्या नोटिसा दिल्यात। त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी आयुक्तांची भेट घेतली। पुण्याच्या राष्ट्रवादी खासदार वंदना चव्हाण यांच्याविषयी आयुक्तांनी ईमेलद्वारे चुकीची भाषा वापरली होती। याविषयी आपल्याला माहिती नाही, आत्ताच ही माहिती कळते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली। दुर्दैव आहे खरं तर की मला वाटतं ह्याच्यात कुठला पक्ष येत नाही। ह्याच्यात एक महिलेशी एक पुरुष वाईट वागतोय, त्याची नोंद ही समाजानेच घेतली पाहिजे। आणि आज जे काय होतंय, मला वाटतं आज पक्षाच्या वतीने आदरणीय जयंत पाटीलजी हे संसदेत काढणारच आहेत, पण अतिशय घाणेरडी भाषा त्या माणसाने ह्या मुलीबद्दल वापरली, तिची जात काढली, तिच्याबद्दल अतिशय घाणेरड्या, म्हणजे मी असा विचारच करू शकत नाही। अशी गोष्ट जर आमच्या पक्षात कधी झाली असती तर मी ओपनली त्याला एकदा एवढं झालेलं नसतानाही कंडेम केलेलं आहे। आणि ह्या गोष्टी कधीही महाराष्ट्रात घडलेल्या नाही, हे दुर्दैव आहे। हे अनेक वेळा महिलांच्या सबलीकरणाबद्दल अगदी खोकल्या भाषे करतात। तुम्हाला स्वतःलाच दिसतंय त्यांच्या संघटनेत काय घाणेरड्या गोष्टी चाललेल्या आहेत। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्या बिचाऱ्या महिलेचं की तिची संघटना तिला साथ यावेळीच देत नाही। मुंबई भाजपाचा युवा मोर्चाचा नेता गणेश पांडे याच्यावर कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे। पक्ष कुठलाही असो, पण एका महिलेला घाणेरडी भाषा वापरणे चुकीचं आहे। भाजप महिला सबलीकरणाची भाषा करते, त्यामुळे या प्रकरणात भाजप नेत्यांनी कारवाई करायला हवी होती, असं मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। त्याबद्दल ते नेहमीच बोलतात, त्याच्यामुळे ते नेव्हर प्रॅक्टिस वॉज दे प्रीच, हे तर दिसतंच आहे आपल्याला, प्रत्येक गोष्टी तर दिसतंय। पण एका महिलेची बाजू त्यांनी मन मोकळेपणे, जे मला वाटतं भाजपचे जे नेते आहेत त्याने खुले दिल याच्यावर बोललं पाहिजे एखादी। प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे।